स्थानिक एसटी आगारात ड्युटी वाटपाच्या नावाखाली सुरू असलेला आर्थिक गैरव्यवहार आणि वशिलेबाजीचा प्रकार शिवसेनेने चव्हाट्यावर आणलाय। ड्युटी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते आणि जे पैसे देत नाहीत त्यांना जाणीवपूर्वक त्रासदायक मार्गावर ड्युटी दिली जाते, असा खळबळजनक आरोप करत शिवसैनिकांनी आगार व्यवस्थापकांना तीव्र घेराव घातला। या आंदोलनामुळे आगारात मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत। तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील आणि एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष भरतजी हाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी ड्युटी चार्ट दुपारी 12 ऐवजी रात्री 7 वाजेपर्यंत जाणीवपूर्वक का लांबवला जातो असा सवाल प्रशासनाला विचारला। तसेच ड्युटी लावणारे कर्मचारी रात्री आपले फोन बंद करून ठेवतात, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांची गैरसोय होते, याकडेही लक्ष वेधले। आगार व्यवस्थापक मुकुंद न्यावळकर यांनी या तक्रारीची दखल घेत T9 रोटेशन पद्धतीने पारदर्शक ड्युटी लावण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र 7 दिवसात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार। आज मलकापूर आगार या ठिकाणी काही लोकांचे शिवसेना उभाटा यांच्या कार्यकर्त्यांना फोन केले आणि त्यांचे काही आरोप होते आगाराच्या विषयी। तर त्याबाबत आपण आपल्यासोबत शिवसेना उभाटाचे हे कार्यकर्ता आणि अधिकारी उभे आहे, त्यांना विचारूया आपण की नेमकं काय आरोप होते आणि आगाराच्या विषयी तुम्हाला काय फोन आले होते आणि काय यांनी तुमच्याकडे कंप्लेंट केल्या होत्या। लालपरी एसटी महामंडळ हा शिवसेनेचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे। आम्ही बरेच विषय जे आहेत त्यांचे एक्सपोज करायला थोडं टाळण्याचा प्रयत्न करतो, पण वारंवार काही दिवसाआधी आमचे एक पदाधिकारी आहे इथले उमेशजी पवार यांच्यावर यांच्या कुटुंबावर एक प्रासंगिक संकट आलं होतं। त्यांचा एक जवान मुलगा हा त्याला देवाज्ञा झाली, त्यामुळे त्याचं काही मासिक श्राद्ध होतं। तरी आता कर्मचारी आपले इथले जे आहेत हे एवढे भावनाशून्य झालेले आहेत की थोडी त्यांची जे काही ड्युटीचा जे ऍडजस्टमेंटचा विषय होता हा थोडाही त्यांनी काही समजून घेण्याचा काही प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे एक मेन तो मुद्दा होता, त्यामुळे आज आम्ही इथे एसटी आगारात आलेलो होतो। नाही, आज जसं तुम्हाला फोन आले की बा ड्युट्या लावण्यावरून काहीतरी आरोप केला जाऊन राहिला, तर कोणते आरोप होते ते? मुख्य आरोप असा होता की जे काही एक प्रतिष्ठित संघटना आहे एसटी महामंडळामधली, त्याच्यातले जे पदाधिकारी आहे तो पदाधिकारी 3 ते 5 हजारापर्यंत कोणाची ड्युटी अलोकेशनसाठी पैसे घेतो आणि त्या बाबतीत त्याला तशा वारंवार 1.5 वर्षापासून सातत्याने जे ड्युट्या लावण्याचा ते जे प्रयत्न करतायत ते सुरू आहे। त्या असा या बाबतीत मुख्य कारणात एक फोन देखील मला आला होता आणि या बाबतीत मला पुरावे देखील माझ्याकडे देण्यात आलेले आहेत। तर त्यावर आम्ही साहेबांना सांगितलं की एक वडजी मुक्काम आहे, कोऱ्याची मुक्कामची गाडी आहे, अमरावतीला जी सातत्याने ज्या गाडी आहेत अशा बऱ्याचशा आहेत ज्या सातत्याने एक सारख्याच आणि सातत्याने तेवढेच कर्मचारी त्याच ड्युटीवर ते सातत्याने लागत आहेत। जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले तरी तेच सातत्याने सुरू आहे। आता आगार व्यवस्थापनासोबत तुमची एक बैठक होती, त्यामध्ये काय निर्णय झाला? आम्ही आगार व्यवस्थापकांना सांगितलं की आपला याच्यात काय हस्तक्षेप आहे आणि साहेबांचा जो मूळ स्वभाव आहे या स्वभावाचाही काही जण गैरफायदा घेतला गेला असावा असाही एक शंकेला काही नाकारता येणार नाही। तरी साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि स्पष्ट दर्शवलं की आजचा शेवटचा पेपर होता, तरी आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांचा जो पेपर होता त्यामुळे आता काही दिवसातच आम्ही T9 पद्धतीने रोटेशन सुरू करून देणार आहे, जेणेकरून जे शासनाच्या नियमाप्रमाणे रोटेशन राहील तेच मलकापूर आगार व्यवस्थापक आता मलकापुरात लागू करणार आहेत। तर हे होते शिवसेना उभाटाचे कार्यकर्ता। यांनी ह्या आगाराचे जे कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आज आगाराच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता। मी अनिल कुमार गोठी, देशोन्नती न्यूज, मलकापूर।